इमान माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील 43वी कविता. कवितेचं शीर्षक आहे इमान. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात माझीच कविता आहे इमान. फमू शिंदेचा फकीराचे अभंग हा काव्यसंग्रह वाचत असताना उत्स्फूर्त होऊन मी सुद्धा काही अभंग लिहिले होते. 10-15 असतील. त्यापैकीच हा एक अभंग फॉर्मॅटमध्ये असणारा अभंग म्हणा, कविता म्हणा, फार सुंदर काव्यसंग्रह फकीराचे अभंग. फमू शिंदे, तुम्ही बघा एकदा वाचून. फकीरामय व्हा, ज्ञानाचे फकीर. मी सुद्धा फकीरामय झालो होतो आणि त्याच उत्स्फूर्ततेतून माझ्याकडून सुद्धा 10-15 अभंग लिहिले गेले. इमान. चढवून अंगी. अंगी, चढवून अंगी. अंगी हा शब्दप्रयोग जो आहे, तुम्ही जर कधी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद साईडकडे गेलात तर तुम्हाला अनुभवास येईल की अंगी हा शब्द शर्ट, सदरा यासाठी सुद्धा वापरतात. सदरा, अरे माझी अंगी कुठे ठेवलीस ग? अंगी म्हणजे सदरा, शर्ट. चढवून अंगी. मी धर्माबादला बऱ्याच, माझं शिक्षण तिथंच झालेलं आहे, म्हणून चांगल्या प्रकारे ठाऊक आहे तिथली बोली भाषा. चढवून अंगी वेश शिपायाचा. चढवून, चढवून ना, ते चढवून नाही, हे चढवून थोडंसं वेगळं आहे. ते चढवून म्हणजे चढवून तुम्ही तर नाही येत नाही सध्या. माझी कविता संपेपर्यंत तसा विचार सुद्धा नका करू. चढवून अंगी. चढवून अंगी. चढवून अंगी वेश शिपायाचा. चढवून अंगी वेश शिपायाचा. चढवून अंगी वेश शिपायाचा, निर्दोष लुटायचा कायद्याने. चढवून अंगी. चढवून अंगी वेश शिपायाचा. चढवून अंगी वेश शिपायाचा, निर्दोष लुटायचा कायद्याने. कुंपणच शेतखान्याचा प्रकार तुम्हाला ठाऊक असेल. ज्या मानव जातीच्या संरक्षणासाठी, ज्या मानवतेच्या संरक्षणासाठी, ज्या मानवी मूल्यांच्या संरक्षणासाठी कायदा, संहिता, राज्यघटना, नियम तयार केले गेले. त्याच नियमांचा वापर करून, त्याच संहितेचा वापर करून, त्याच राज्यघटनेचा वापर करून आपल्या हितशत्रूंचं शिरकाण करण्याची पद्धत. चढवून अंगी वेश शिपायाचा. शिपाई, पोलीस. आधुनिक काळातील राजे
धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई, धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई. हातात पुंगे कंबरला लुंगी, लुंगी वाजे पुई. हातात पुंगे कंबरला लुंगी, लुंगी वाजे पुई. बाबूराव लुंगी वाजे पुई. आओ गंपो लुंगी वाजी पुई. धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई, धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई. हातात पुंगे कंबरला लुंगी, लुंगी वाजे पुई. हातात पुंगे कंबरला लुंगी, लुंगी वाजे पुई. धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई, धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई. चढवून अंगी वेश शिपायाचा, चढवून अंगी, चढवून अंगी वेश शिपायाचा, 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 निर्दोष लुटायचा कायद्याने, निर्दोष लुटायचा कायद्याने. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त होत नाही, राजकीय स्वातंत्र्याला तीळ मात्र सुद्धा अर्थ असणार नाही. माझी राज्यघटना जाळून टाका. जर या कायद्यांचा वापर करून निर्दोष आयुष्याची गळचेपी होत असेल, निर्दोष आयुष्य जर गतप्राण होत असेल, जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही. चढवून अंगी वेश शिपायाचा, निर्दोष लुटायाचा कायद्याने. माझं आयुष्य जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर. कायद्याचा आधार घेऊन एखाद्या निष्पाप निरपराध कुटुंबाचं आयुष्य कसं बर्बाद, कसं देशोधडीला लावलं जातं. माझ्या स्वतःचं घर, माझ्या स्वतःचं आयुष्य. चढवून अंगी वेश शिपायाचा, निर्दोष लुटायाचा कायद्याने. कशाला कराव्या इमानाच्या बाता, कशाला 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 कराव्या, कशाला कराव्या, कशाला कराव्या, कशाला कराव्या, कशाला कराव्या इमानाच्या बाता. इमान कळतं, इमान, आस्था, निष्ठा कशाला म्हणतात, कशाला म्हणतात निष्ठा कळतं. इमान, निष्ठेचा अर्थ तरी कळतो का? निष्ठेचा अर्थ तरी कळतो. कशाला कराव्या इमानाच्या बाता, खिशामध्ये गाथा ठेवून या. कशाला कराव्या, कशाला कराव्या इमानाच्या बाता, खिशामध्ये गाथा ठेवून या. भरती फक्त त्याच लोकांची होते ज्यांच्या खिशामध्ये गाथा असते. एंट्रन्सलाच स्क्रुटिनाइज केल्या जातं. ज्याच्या खिशात गाथा आहे तोच इलिजिबल आहे. सरकारी सेवेमध्ये भरती होण्यासाठी क्वालिफाइंग ॲबिलिटी of the candidate desiring for civil services. It is the
qualifying ability. It is the qualifying ability to keep a gatha in the pocket. If you don't have, you are not eligible for that any kind of services. This is the fact. NEET is the proof. काय गोंधळ झाला नीट मध्ये. एंट्रन्स कॅन्डिडेट अगोदरच ठरलेली असतात. मग कधी ग्रेसचा बहाणा होतो, कधी पेपर फुटीचा बहाणा होतो, कधी कशाचा तर कधी कशाचा. कॅन्डिडेट अगोदरच ठरलेले असतात. हायर एज्युकेशन इज नॉट subjected for the SC/ST. In spite of that restrictions, if anybody comes, he is cloned. हमशक्ल बघितलं असेल, मला जास्त सांगायची गरज नाही. हमशक्ल बघून घ्या. फार सुंदर चित्रपट आहे. चित्रपट नव्हे, वस्तुस्थिती आहे. हमशक्ल हा चित्रपट फक्त शोकेस है. शोकेस में इतना तो गोडाउन में कितना, जरा सोचिए. मी सुद्धा त्याचाच बळी आहे. माझं घर सुद्धा त्याचंच बळी आहे. कशाला कराव्या इमानाच्या बाता, खिशामध्ये गाथा ठेवून या. कशाला कराव्या इमानाच्या बाता, खिशामध्ये गाथा ठेवून या. आहे आता सच्चे, आहे आता सच्चे कुणाचे इमान. आहे आता सच्चे कुणाचे इमान. इमान इमान आहे आता सच्चे कुणाचे इमान. इमान रात्रानी ठाऊक आहे का तुम्हाला? पूर्वीच्या काळी असायचे, आता आहे का नाही ठाऊक नाही. बऱ्याच दिवस झाले बसमधला प्रवास मी केलेला नाही, परंतु जी लांब पल्ल्याची बस रात्रीच्या वेळी धावते तिला साधारणतः रातराणी म्हटलं जायचं. आणि तुम्हाला रातराणी ठाऊक असेल, परंतु अशी रातराणी ठाऊक आहे का जी कुडूक असा आवाजही न करता सायलेन्स मोडमध्ये पळते. माहिती आहे सायलेन्स मोडमध्ये पळणारी रातराणी? नाही, मी प्रवास केलेला आहे. याही पुढचा टप्पा मला माहिती आहे, परंतु त्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणून जर मी ते तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्ही मला वेड्यात काढाल. मला वेड्यात निघायची हाऊस नाही आहे. आता तुम्ही काढत असाल ही बाब वेगळी आहे, परंतु या पुढचाही टप्पा मला माहिती आहे आणि त्या बसमध्ये मी बसलेलो आहे. आहे आता सच्चे कुणाचे इमान. कुणाचे इमान. ज्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं, LBS कॉलेज धर्माबाद, पदवीपर्यंतचं 11वी 12वी आणि पदवीपर्यंतचं माझं शिक्षण धर्माबाद, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील आंध्र महाराष्ट्र सीमेवरचं गाव आहे धर्माबाद. तिथे माझं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं, अर्थशास्त्र, इतिहास आणि हिंदीमध्ये. तो बनाव होता हिंदूंचा. संघटित गुन्हेगारी ज्याला म्हणतो, पोलिसांची संघटित गुन्हेगारी काय असते हे जर तुम्हाला तपासायचं असेल, पोलिसांची संघटित गुन्हेगारी काय असते हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर माझं पदवीचं शिक्षण तपासून घ्या. ज्या वर्गमित्रांसोबत, ज्या प्राध्यापकांसोबत, ज्या महाविद्यालयामध्ये मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं, वर्ष माझ्याकडे मार्क्स मेमो आहेत. त्या मार्क्स मेमोसुद्धा फ्रॉड आहेत. सिलेबस फ्रॉड, प्राध्यापक फ्रॉड, वर्गमित्र फ्रॉड, फक्त कॉलेज तेवढं खरं, कॉलेजची बिल्डिंग तेवढी खरी. त्या कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये होणारे वर्ग फ्रॉड, अभ्यासक्रम फ्रॉड, प्राध्यापक फ्रॉड, वर्गमित्र फ्रॉड, परीक्षा फ्रॉड, पेपर फ्रॉड, सगळं काही फ्रॉड.
विश्वास बसत नाही, बसणारच नाही, कुणाचाच बसणार नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे आता सच्चे कुणाचे इमान. हां, तर मी सांगत होतो की माझ्या महाविद्यालयाचं नाव, माझं इमान सच्च होतं, मी पदवी केली. आता देणाऱ्यांनी मला कोणती पदवी दिली, कोणता अभ्यासक्रम दिला, हा त्यांच्या इमानाचा प्रश्न आहे. माझ्या इमानदारीने तर मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबादमध्ये. इथे हा संदर्भ फक्त यासाठी आला, त्यांचा मृत्यू कसा झाला तुम्हाला माहीत असेल. ताश्कंदहून येता येता मध्येच विमान कोसळलं, हो का ना. असं आपल्याला सांगितलं जातं. काय खरं काय खोटं. सुभाषचंद्र बोस ताश्कंदहून येता येता लाल बहादूर शास्त्रींचं विमान मध्येच कोसळलं आणि त्या अपघातामध्ये भारताच्या पंतप्रधानाचा दुर्दैवी अंत झाला. काय खरं काय खोटं. सुभाषचंद्र बोस. लफड़ा लफड़े पे और लफड़ा, लफड़े पे और लफड़ा. सटकते ना, सर्वसामान्य माणसाची सटकते. आहे आता सच्चे कुणाचे इमान. आहे आता सच्चे कुणाचे इमान, गीतेत गहाण टाकलेले. फक्त वरकरणी दाखवायचं आमच्या निष्ठा राज्यघटनेशी निगडीत आहे, परंतु आतमध्ये संहिता जोपासायची. मनुसंहिता, मनुस्मृती, सत्वशील बीज ज्याला म्हणतो ना, सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते. घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते. घाणीची उपज आहे, घाणीची उपज. 2500 वर्षांपूर्वी विघटनाच्या मर्यादा ओलांडलेलं पाप. 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडून गेलेलं पाप. सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते. घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते. बीज विकृतीचे सदा घाणीच्या वशेत. बीज विकृतीचे सदा घाणीच्या वशेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. शिव दशा अवतरली बुद्ध दशेत. शिव दशा अवतरली बुद्ध दशेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. विघटनाच्या मर्यादा ओलांडलेल्या पापाची उत्क्रांती आहे ही. शिवदशा, शिवदशेतून बुद्ध दशा, बुद्ध दशेतून हिंदू दशा, ही शेनोदशेची उत्क्रांती. माझ्या कवितेचं शीर्षक माझ्या MyDrohi.com वर जर याल, फेसबुक किंवा यूट्यूबवर शोधा MyDrohi.com, भेटून जाईल तुम्हाला. कविता आहे, पूर्ण कविता आहे.
सबस्क्राईब करा. आपण काही चार्ज लावत नाही, फ्री ऑफ चार्ज आहे. आता सच्चे कुणाचे इमान आहे, आता सच्चे कुणाचे इमान, गीतेत गहाण टाकलेले, गीतेत गहाण टाकलेले. न्याय अन्यायाची, न्याय अन्यायाची, न्याय अन्यायाची आहे कुठे चाड, आहे कुठे चाड. न्याय अन्यायाची आहे कुठे चाड, न्याय अन्यायाची आहे कुठे चाड, न्याय अन्यायाची आहे कुठे चाड. चाड म्हणजे, चाड म्हणजे विवेक. न्याय अन्यायाचा विवेक कुठे आहे, ती विवेक बुद्धी कुठे आहे, ते चाड म्हणजे स्क्रुटिनायझेशन. स्क्रुटिनायझेशन, व्हेअर इज द स्क्रुटिनायझेशन, व्हेअर वी scrutinize right and wrong, discretion, our discretion, where is our discretion. समुद्रात बुडवलं हिंदी महासागरामध्ये. खोटं वाटत असेल तर जाऊन पहा, समुद्रामध्ये हिंदी महासागरात जिथे भारत संपतो आणि समुद्र सुरू होतो, समुद्रामध्ये तुम्हाला विवेकानंदाचा भला मोठाच्या मोठा पुतळा आणि स्मारक दिसून येईल. बुडवून टाकलं, काही संबंध नाही मुख्य भूमीशी. विवेकानंदामध्ये समुद्राचं खारं पाणी आहे, विवेकाचा आणि हिंदुस्थानाचा संबंध काय. न्याय अन्यायाची आहे कुठे चाड, न्याय अन्यायाची आहे कुठे चाड. ती जाण कुठे, न्याय अन्यायाची जाण कुठे आहे, न्याय अन्यायाची आहे कुठे चाड. भगवाचं माड शेंड्यावरी, भगवाचं माड शेंड्यावरी. न्याय अन्यायाची आहे कुठे चाड, भगवाचं माड शेंड्यावरी. भगवाचं माड. Saffronization is the qualifying criteria for any services, not only public but also private. Saffronization. If you are saffron colored, जसं मग तुम्ही भगवाच पॅन्ट, भगवाच शर्ट, जा, खूप मान आहे. तुमच्या परिवेशालाच मान आहे, तुम्ही काही असा. जादू आहे तुमची लायकी, तुमची योग्यता काय, कुठली, कशी, कशाचीच गरज नाही. भगवा पॅन्ट, भगवा शर्ट, भगवी दस्ती गळ्यामध्ये लांबच्या लांब घालून जा बरं. या भारत देशामध्ये कुठेही जा, मजाल कुणाची तुमचा अपमान करायची, आरामशीर पोट भरेल. जादू आहे. न्याय अन्यायाची कुठे आहे चाड, भगवाचं माड शेंड्यावरी. पिरॅमिड जे आहे, मानवी समाजाचं पिरॅमिड. पिरॅमिड, माड म्हणजे झाड, माडच. भगवाच, माडाला जी फळं उगवतात ती शेंद्र्या रंगाची असतात. तुम्ही बघितलं असेल कधी, फार गोड, खूप सुंदर चव असते त्याची. ते जेव्हा लहान लहान असतात, ओंब्यासारखे असतात, तेव्हा त्यांचा रंग हा शेंद्री असतो. खूप सुंदर दिसतात, लोभस वाटतात, लाड करावा असं वाटतं. आणि या शेंद्र्या रंगाचा
न्याय अन्यायाची कुठे आहे चाड, भगवाच माड शेंड्यावरी. पिरॅमिड जे आहे मानवी समाजाचं पिरॅमिड, सर्वात वरचा जो शेंडा आहे तो कसा आहे, भगवा आहे. तिथे दुसरं कुणाला स्थान नाही आहे. जर दुसरा कोणी असेलच तर त्याला सॅफ्रोनाइज होऊन यावं लागतं, मग तो कोणीही असो. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, कोणी असो. हे जे पिरॅमिड आहे मानवी समाजाचं, त्या पिरॅमिडच्या सगळ्यात वरच्या शेंड्यावर फक्त भगवा. या देशामध्ये दुसरा कोणी चालत नाही. दुसरा जर असेल तर त्याला सॅफ्रॉन होऊन यावं लागतं, भगवं होऊन यावं लागतं, तेव्हाच तिथे त्याला एंट्री असते. असं जमत नाही बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. तो कोणताही हमीद असो, त्याला बेगानी शादी में अब्दुल्लाच व्हावं लागतं. हेच आहे, काहीच नाही. पाप पुण्य, सत्य असत्य, चांगलं वाईट, रंग कोणता, भगवा, हिरवा का निळा, दॅट इज द मॅटर. न्याय अन्यायाची आहे कुठे चाड, भगवाच माड शेंड्यावरी. कुठे जाते आपली कायद्याची गाथा, कुठे जाते आपली कायद्याची गाथा. फार डेंजर आहे. कुठे जाते आपली कायद्याची गाथा, पंढरपुरी माथा टेकताना. गणवेशावर असताना, वरतीवर असताना माथा टेकला जातो. कुठे जाते आपली कायद्याची गाथा, पंढरपुरी माता टेकताना. जोपर्यंत तुमची ही निष्ठा तुमच्या व्यक्तिगत पातळीवर पर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत काहीच हरकत नाही आहे. परंतु ही निष्ठा जेव्हा तुमच्या व्यक्तिगत भावनांना ओलांडून तुमच्या प्रोफेशनल कार्यकलापामध्ये संचारते, तेव्हा खरा गोंधळ व्हायला सुरुवात होतो. तेव्हा सुनील रामदास कांबळे जन्माला येतो. सुनील रामदास कांबळे जन्माला येतो. कुठे जाते आपली कायद्याची गाथा, पंढरपुरी माथा टेकताना. हिंदुत्व ह्या मानव जातीच्या पिरॅमिडवर जो वरचा शेंडा असतो तो फक्त भगवा असावा लागतो, फक्त हिंदू असावा लागतो. आणि हिंदुत्व म्हणजे मानव जातीचा विनाश आहे. हिंदू दशा फळेल अंती कुठल्या दशेत, हिंदू दशा फळेल अंती कुठल्या दशेत, कोणास ठाऊक जाईल हे कुठल्या वेशेत, कोणास ठाऊक जाईल हे कुठल्या वेशेत. बोलावे लागेल मानवा मग हिंदी भाषेत. हिंदू दशा फळेल अंती कुठल्या दशेत, हिंदू दशा फळेल अंती कुठल्या दशेत, कोणास ठाऊक जाईल हे कुठल्या वेशेत, कोणास ठाऊक जाईल हे कुठल्या वेशेत. बोलावे लागेल मानवा मग हिंदी भाषेत, बोलावे लागेल मानवा मग हिंदी भाषेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत,
बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. हिंदू दशा ही मानव जातीचा विनाश आहे. विश्वास ठेवा अगर न ठेवा. कुठे जाते आपली कायद्याची गाथा, पंढरपुरी माथा टेकताना आणून आव अंगी, आणून आव अंगी, आणून आव अंगी, आणून आव अंगी सोवळ्या सतीचा, आणून आव अंगी सोवळ्या सतीचा, लुटावा यतीचा पंचप्राण. आणून आव अंगी. ढोंग करायचं. मी अजूनही कुमारिकाच आहे. हॅरी पॉटर. अरे किती एपिसोड देणार? एक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. अरे काही सीमा? हॅरी पॉटर माझा व्यक्तिगत अनुभव आहे. जग तुम्ही समजता त्यापेक्षा तुच्छ आणि नीच आहे. जेव्हा हिंदूकडे आपण पाहतो, जेव्हा हिंदू देवत्वाकडे आपण पाहतो, तेव्हा वाटतं यापेक्षा नीच आणि यापेक्षा घृणित या पृथ्वी तलावर दुसरं काहीच नाही. जेव्हा हिंदू किंवा हिंदू देवत्वाकडे आपण पाहतो, तेव्हा यापेक्षा नीच आणि यापेक्षा घृणित या पृथ्वी तलावर दुसरं काहीच नाही याचा भास होतो. हे माझ्या स्वतःचा अनुभव आहे. मी माझ्या आयुष्याच्या अनुभवातून आयुष्याचं सार सांगतोय आणि हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. वैश्विक सत्य आहे, वैश्विक निकष आहे. आणून आव अंगी सोवळ्या सतीचा, लुटावा यतीचा पंचप्राण. यती संन्यासी, सर्व संग परित्याग केलेला व्यक्ती. सर्व संग परित्याग. सर्व संग, सर्व म्हणजे सगळं काही, संग म्हणजे सोबत असलेला, आपल्या सोबत असलेले सर्व सुख, आपल्या सोबत असलेल्या सर्व बाबी, सर्व संग परित्याग केलेले व्यक्तिमत्व म्हणजे यती. सर्व संग परित्याग. आणून आव अंगी सोवळ्या सतीचा, सोवळ्या सतीचा. मी अजूनही कुमारिका आहे. डोंट टच मी. इकडे एक दोन गेलेले असतात, तरीही मी कुमारिका. नाजुका. आणून आव अंगी सोवळ्या सतीचा, लुटावा यतीचा पंचप्राण. लुटावा यतीचा पंचप्राण. अयोध्याच आत, अयोध्याच आत, अयोध्याच आत भजावी स्मरावी. अयोध्याच आत भजावी स्मरावी. अयोध्याच आत भजावी स्मरावी. अयोध्याच आत भजावी स्मरावी. दिल्ली ती घेरावी बाहेरून. अयोध्याच आत भजावी स्मरावी. दिल्ली ती घेरावी बाहेरून. शुभ्र वस्त्र परिधान. थोडासा जरी डाग असेल तर टचकन दिसून यावा. इतकी शुद्धता, इतका शुभ्रपणा. आणि आतमध्ये किरकिट्ट्या काळोख, किरकिट्ट्या काळोख.
हिंदुत्व आहे, हेच हिंदुत्व आहे. आणि ह्यामुळेच ह्या जगाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उत्पन्न होतं. हे जगाच्या विनाशाचं कारण ठरू शकतं. हा इतका दांभिकपणा, हा इतका दुट्टप्पीपणा आणि त्या शक्तीच्या संदर्भात ज्यांच्या हाती ॲटॉमिक एनर्जी आहे, भयंकर विघातक आहे जगाच्या सुरक्षिततेसाठी. जगाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही बाब जी आहे, ही बाब भयंकर विघातक आहे. साधं समजू नका तुम्ही. अयोध्याच आत भजावी स्मरावी, दिल्ली ती घेरावी, बाहेर बाहेर बाहेर